नंदिनी मॅडम, तुम्ही गप्प आहात? छे, कुठं काय? ठीक आहे सगळं. ते फक्त दाखवण्यासाठी. खरं तर खूप वाईट वाटलं ना तुम्हाला? छे, कसलं ग? नंदिनी मॅडम, आदिती, खरं तर कळतंय मला, चुकलं माझं. मी जरा जास्त बोलते का ग? नाही हो, असं काही नाहीये. अगं हो हो, असंच आहे, असंच आहे. मी तुझ्याबद्दल आणि अविनाश सरांबद्दल जो विचार करते ना, सॉरी. मी तुला प्रॉमिस केलंय की मी याबद्दल नाही बोलणार, पण जे मनात येतं ते ओठांवर येतं ना, आणि मग ते बोललं जातं आणि त्याचा तुला जास्त त्रास होतोय. असं खरंच नाहीये. असंच आहे, असंच आहे. आता अरविंद नाही का खूप बोलले मला कळलंय, आणि मला जरा आता गप्पच राहायला हवं. हो नंदिनी मॅडम, हे बघा, खरंच असं काही नाहीये. जे तुमच्या मनात असतं ते तुम्ही बोलून टाकता, एवढंच. पण तुमचा कोणाला दुखावण्याचा हेतू नसतो. पण शेवटी परिणाम तोच होतो ना राजा. नाही, तू दुखावली जातेसच ना. हे बघ, आता तो मी बोलले जोडी वगैरेच म्हणून तो लॅपटॉप द्यायला तू परत गेलीस, असं का? मला तुमच्याशी बोलायचं आहे. महत्वाचं आहे ते, मुलांबद्दल आहे. काय? तुम्हाला पिझ्झा बनवता येतो? मुलांना खूप आवडतो. म्हणजे त्याच्यात काय काय असतं मला माहित नाही, वेगळा पदार्थ आहे ना, त्यामुळे माझ्याकडून इतकाही वेगळा होता का म्हणे की त्याचा शोध लावणारे इटलीलाही हा प्रश्न पडावा की हा असं कसं झाला पिझ्झा. म्हणून घ्या, लिहून घ्या. पेन द्या ना. पेन नाही माझ्याकडे, नाही. सॉरी. हाँ बोल दादा. हाँ, कसा आहेस जय? मी बरा आहे. आणि कुठे आहेस? ऑफिस मध्ये. काय झालं दादा? नाही नाही, झालं काहीच नाही. दादा सगळं ठीक आहे ना नक्की? अण्णांची तब्येत ठीक आहे? हो हो, अरे ते ठीक आहेत. दादा, दादा काय सहज फोन केला होतास ना? हो, सहजच केला होता फोन. चिनूसाठी लॅपटॉप घेतलास ना? हो. कॉंग्रॅच्युलेशन्स. चिनूला सांग. पण तू येणार आहेस ना जय इकडे? हो, वहिनीचा निरोप पोचला आधी तिकडे. हां. काय त्या लॅपटॉप मध्ये सॉफ्टवेअर्स वगैरे इन्स्टॉल करायचे आहेत ना. येईन. हो ना. चल मी फोन ठेवतो. हां हां. नक्की कशासाठी फोन केला होता दादाने? ते बरोबर फॉलो कर, सगळं व्यवस्थित होईल. तिलोत्तमा मॅडम, खरंच तुम्ही या सगळ्याची ट्युशन घ्यायला पाहिजे. हाँ, चांगली आयडिया आहे. चला पटापट माझी फी द्या मग. काय ग, काय झालं? तिलोत्तमा मॅडमचे क्लासेस सुरू होत आहेत, मंथली रिपोर्ट कसे तयार करायचे म्हणून. कोण कशातून पैसे मिळवेल का नेम नाही. कदम, मी मस्करी करते.
तुम्ही पण ना कुठलीही गोष्ट मनावर घेता. तुम्ही मस्करी केली? मग बाय द वे माझी नोकरी आहे तीच चांगली आहे.